पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांची सदा नमावे. सत्कर्मयोगे वैभाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये आपण गेल्या वेळेस दशक 6 आणि समास 1 याचं चिंतन केलं होतं. त्याच्यामध्ये देवशोधन समास, देव शोधताना माणसाकडे कुठल्या कुठल्या पात्रतेची आवश्यकता आहे, अशा प्रकारचं चिंतन केलं होतं. आज दशक 6 आणि समास 2 मध्ये ब्रह्मपावन निरूपण. ब्रह्मपावन निरूपणाचं वैशिष्ट्य असं आहे की पिंडी ते ब्रह्मांडी आपण असं म्हणतो, परंतु ब्रह्मांडी ते पिंडी आणायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ब्रह्मांडामध्ये जे ते आपल्या पिंडामध्ये आणणं म्हणजे त्याला उपासना असं म्हणतात. ती उपासना करून आपण जर ते ब्रह्मांडातलं जर पिंडामध्ये जर आपल्या आलं, पिंडीमध्ये आपल्या, तर आपण ब्रह्मपावन होऊ शकतो. आणि ब्रह्मपावन होण्यासाठी आपल्याला ते करणं आवश्यक आहे. म्हणून या समासाचा आपण सुरुवातीला संहिता वाचन करणार आहोत. एका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्तीची होय जेणे. नाना मतांचे पेखणे, काम नये सर्वथा. श्री समर्थ असं म्हणतात की आता उपदेशाने सायुज्य प्राप्ती होते. या उपदेशाची लक्षण ऐका आणि नाना मतांचा काथ्याकोट आता उपयोगी पडणार नाही. योग्य प्रकारची दिशा आपल्याला द्यायची आहे. ब्रह्मज्ञाने वीण उपदेश, तो म्हणो नयन विशेष. धान्य वीण जैसे भूस खाता नये. ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाचं काही साध्य होणार नाही. जसे धान्याशिवाय असलेल्या भूस खाता येत नाही, तसं त्यांनी सांगितलं. नाणा कबाड बडविले, नातरी सक्रची उसळिले. अथवा गुणची सेविले सावकास. रसरहित कडवा कुठला, किंवा लोणी काढलेले ताक घुसळले, किंवा तांदळाचं द्रोणच सावकाश प्राशन केले, किंवा अनेक फळांच्या सालीच खाल्ल्या, अथवा रसहीन चोयट्या चोखल्या, किंवा खोबरे खायचे सोडून नरोट्याच खाल्ल्या. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाशिवाय नाना उपदेश म्हणजे केवळ भ्रमत असतात. ब्रह्मज्ञान हे ते सार आहे. ते सोडून कुठला शहाणा अशा प्रकारच्या गोष्टीचं सेवन करेल. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईटी चोखिल्या, खोबरे सांडून खादल्या, नरोट्या जैसा. ऐसे ब्रह्मज्ञाना विण, नाना उपदेशाचे सीण. सार सांडून असार कोण, सहाणा सेवी. हे कोण करणार असं सगळं. आता ब्रह्म जे का निर्गुणे, त्याची केले निरूपण. सूचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. आता गुणातीत जे ब्रह्म आहे त्याचं वर्णन मी करतो असं समर्थ म्हणतात.
आणि श्रोत्याने ते एकाग्रपणे ऐकावं. सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा, परंतु हे तगेना सर्व काळ. ही सर्व सृष्टी पंचमहाभूतापासून तयार झालेली आहे आणि ती सर्व काळ टिकणारी नाही आहे, म्हणजे अशाश्वत आहे. आदि अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण, ये रे पंचभूतिक जाण नासिवंत. या सृष्टीची रचना होण्याआधी व तिचा लय झाल्यावर म्हणजे अंती केवळ निर्गुण ब्रह्म शिल्लक राहत. हीच खरी शाश्वताची खूण आहे. इतर जे जे पांचभौतिक असते ते नाशवंत असते. एरवी ते पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते, भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे. एरवी ही जी सृष्टी आहे ती पाहिली म्हणजे कसं वाटतं की पंचमहाभूतांची असं आपल्याला दिसून येतं, परंतु भूतांना देव कसं म्हणावं, भूत म्हणून कोणी संबोधले तरी मनुष्याला भीती वाटते नुसतं, ते भूत कसं म्हणणार. मा तो जगत जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा, ज्यासी कळेना महिमा ब्रह्मादिकांसी. ज्याने जग निर्माण केलं त्या जगत जनक परमात्म्यास भूताची उपमा कशी देता येईल आपल्याला, ज्याचा महिमा ब्रह्मादिकांनाही कळत नाही, इतकं ते गहन आहे. भूत ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. या जगदीशाला भूतासारखं म्हणावं तर दोष उत्पन्न होतो. आत्मज्ञानी महापुरुष हे सर्व बरोबर जाणतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश, पंचभूतासी आहे नाश आत्मा विनाश रूपी. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत, त्यांच्या अंतर्बाह्य जगदीश ओतप्रोत भरलेलाच आहे. पंचमहाभूतांचा नाश होतो पण आत्मा अविनाश रूप आहे. जे जे रूप आणि नाम तो ते अवघाची भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवे जाणावे. जे जे रूप आणि नाम आहे ते सर्व भ्रमच आहे. नाम रूपातीत जे परमतत्व आहे, परमात्मा तत्व आहे, त्याचे रहस्य अनुभवाने जाणताय. तोपर्यंत परमेश्वराच्या भक्तीचा अनुभव येत नाही तोपर्यंत काही खरं. पंचमहाभूते आणि त्रिगुण ऐशी अष्टदा प्रकृती जाण, अष्टदा प्रकृतीच नाम अभिमान दृश्य ऐसे. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टदा प्रवृत्ती आहे. त्या अष्टदा प्रवृत्तीला दृश्य असं नामाभिधान झालेलं आहे. ते हे दृश्य नासिवंत ऐसे वेद श्रुती बोलत, निर्गुण ब्रह्मा शाश्वत जाणती ज्ञानी. हे दृश्य नाशवंत आहे असं वेद आणि श्रुती सांगतात. निर्गुण परब्रह्म मात्र शाश्वत आहे हे ज्ञानी लोक जाणतात. जे शस्त्रे तोडीना तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना पापे करुनी. हे ब्रह्म अस्त्राने तोडून तुटत नाही, अग्नीला जाळावं ते जळत नाही, पाण्याने कालवावे तर ते कालवले जात नाही. अशा प्रकारे जे वायो जणी उडेना, जे पडेना न झडेना, जे घडेना दडेना परब्रह्म ते. हे परब्रह्म वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, ते घडविता येत नाही आणि दडवता येत नाही, लपवता येत. जे वायू ज्यासी वर्णची नसे, जे सर्वहुनी अनारिसे, परंतु असती जे असे सर्व काळ. त्या परब्रह्माला कोणताही रंग नाही, ते सर्व विलक्षण आहे आणि सर्व काळ असत. दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचरले, सूक्ष्मशी कोंदाटले जेथे तेथे. ते जरी दिसत नसले तरी काय झालं, परंतु ते त्या सर्वत्र सूक्ष्म रूपाने ओतपोत भरलेले आहे, जेथे जेथे ते सर्वत्र व्यापलेले. दृष्टीस लागली सवे, जे दिसेल तेची पहावे, परंतु गुजत ते जाणावे गोप्य आहे. आपल्या दृष्टीला एक सवय झालेली आहे की जे दिसतं तेच पाहतो मनुष्य आणि खरं म्हणतं, परंतु जे रहस्य असतं ते गुप्त असतं, ते जाणून घ्यावं लागतं, तुमचं दिसून जमत नाही. प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उपजो लागे. जे प्रगट दिसते ते असार आहे ते जाणावं, म्हणजे गुप्त आहे ते सार आहे मात्र जीवनाचं, पण ते गुरुपदेशानं त्याचं रहस्य उमलू शकत. ते रहस्य उमलता आपल्याला आलं पाहिजे. जे उमजेना ते
उमजावे, जे दिसेना ते पहावे, जे कळेना ते जाणावे, विवेक बळे. आता जे उमजत नाही ते समजलं पाहिजे, जे दिसणं ते पाहिलं पाहिजे, आणि जे कळणं ते जाणलं पाहिजे. कसं काय शक्य आहे? ते विवेकाच्या बळावर हे शक्य आहे. विवेकाच्या जोरावर जे समजत नसेल ते समजून घेऊ शकतो, जे दिसत नसेल ते पाहता येतं, जे कळत नसेल ते जाणून घेता येतं. गुप्ततेची प्रगटावे, असाध्यतेची साधावे, काणकेंडेची अभ्यासावे सावकाश. जे गुप्त आहे स्वतःसाठी ते प्रगट करून घ्यावं, जे असाध्य आहे ते साधावं, अवघड असेल तर चिकाटीने त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. वेदवीरांची आणि शेष, जेथे सिनले निशेष, तेची साधावे विशेष. परब्रह्म ते. वेद, ब्रह्मदेव आणि शेष यांचं वर्णन करता करता पार थकून गेलेत. त्या परब्रह्माची विशेष करून प्राप्ती करून घ्या. तरी ते कोणेपरी साधावे, त्याची बोलिले स्वभावे. अध्यात्म श्रवणे पहावे परब्रह्म ते. तरी ते कसं साधावं असा प्रश्न केला आहे. स्वाभाविक साधन सांगतात की अध्यात्माच्या श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घेता येईल. पृथ्वी नव्हे आपण नव्हे, तेज नव्हे वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे अव्यक्त ते. ते परब्रह्म पृथ्वी नाही आहे, आप नाही आहे, तेज नाही आहे, वायू नाही आहे, कोणत्या एका रंगाचे ते नाहीये, ते अव्यक्त आहे. तयास म्हणावे देव, वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जना कारणे. ज्या परब्रह्मालाच देव म्हणावं, इतर सामान्य लोकांचा स्वभाव असतो, जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावं, म्हणून त्यांना जितके गाव तितके देव दिसतात. बरोबर. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुणी प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. ज्याप्रमाणे निर्गुण परब्रह्म म्हणजे देव असा निश्चय झाला आहे, आणि देव निर्गुण हे प्रत्ययाला आलेला आहे, आता आपण आपला शोध घेतला पाहिजे. माझे शरीर ऐसे म्हणतो, तरी तो जाण देहा वेगळाची तो. मन माझे ऐसे जाणतो, तरी तो मनही नव्हे. आपण आपले शरीर असं जाणतो म्हणतो ते, पण आपलं देह वेगळं आहे ते कळलं. माझे मन असे म्हणतो म्हणजे काय, ते मनापेक्षा वेगळा. मन म्हणजे मी नव्हे, ते प्रत्यक्षपणे उघड होत. पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व सांडिता सार आत्माचा उरे. देहासंबंधीचा विचार केला की देह म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार आहे, कळून येईल. तत्व आणि तत्व झाडले म्हणजेच एकाचा दुसऱ्यात लय केला की सर्व भूते नाहीशी होतात. सार म्हणजे आत्मा शिल्लक राहतो. आपण असे ठावचे नाही, येथे पहावे न लागे काही, तत्वे ठाईचा ठाई विभागून गेली. ज्याला आपण मी म्हणत होतो त्याला स्थानच जगात नाही, आपल्याला कळू नये. मग त्याला पाहण्याचे कारणच काय उरत. ज्या पंचमहाभूतांचा देह बनलेला आहे, ती भूते ठाईचे ठाई विभागूनच जातात, ते वेगवेगळ्या विभागात मिसळून जातात. बांधिला आहे तो गाठोडी, जो कोणी विचारी सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. देह म्हणजे पंचमहाभूतांचं गाठोड आहे, ते जो कोणी विचारणं सोडतो त्याला असं कळून येते गाठी गाठोडच नाही. आपण म्हणतो की मोठी समस्या माझ्या जीवनामध्ये, पण त्या समस्येला जर आपण हात घातला तर असं वाटतं समस्याच नाही. तत्वाचे गाठोडे शरीर, याचा पाहता विचार, एक आत्मा निरंतर आपण नाही. हे शरीर तत्वाचं गाठोड आहे, या संबंधीचा विचार केला असं की आपण नाहीच, फक्त एक आत्मा तेवढा मात्र निरंतर आहे. आपण अशी ठावची नाही, जन्ममृत्यू कैसे काही, पाहता वस्तूचा ठाई पाण्य पाप पुण्य नसे. आपण असा आत्म्या होऊन वेगळा कोणी नाहीच आहे. हे कळले की मग जन्म मृत्यूला काही भीतीचं कारण नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाप पुण्य नसतच. पाप पुण्य यम यातना हे निर्गुणी तो असेना, आपण तोचित तरी जन्म मरणा हव कैसा. निर्गुणाच्या ठिकाणी पाप पुण्य यम यातना इत्यादी काही विषयच नसतो, आणि आपण म्हणजे तोच निर्गुण आत्मा आहोत. तर मग जन्म मरणारा डाव कुठे आहे. देहबुद्धीने बांधला तो विवेक मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. मी म्हणजे देहबुद्धीने जो बांधला गेलेला आहे त्याला विवेकाने आपला देह कळत नाही. ते कळले म्हणजे देहबुद्धीचं बंधन नष्ट होईल. त्याप्रमाणे देहातीत होताच त्याला मोक्षपदाची प्राप्ती. देह विसरला आणि तो देहातीत, देहात नसले असं झाला होऊ शकतो. जागे होता स्वप्न सरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूप
स्वरूपानुसंधाने तरी प्राणी मात्र जागे झाल्या स्वप्न नाहीस होतं. ज्याप्रमाणे विवेक केल्याने दृश्य म्हणजे पंचभौतिक सृष्टी पण नष्ट होते व स्वस्वरूपाचं अनुसंधान मनुष्यामध्ये उरत. आपण असं निविदावे आपण विवेक नुरावे आत्मनिवेदन जाणावे त्याचे नाव. आपणास निवेदवावे आपण विवेकाने उरूच नाही त्याचं नाव आहे आत्मनिवेदन. भक्ती मी माझं करेल. आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवण पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. आधी अध्यात्म श्रवण करावं नंतर गुरुभक्ती करावी म्हणजे सद्गुरूच्या कृपेने प्रसादाने आत्मनिवेदन होऊ शकतं. आत्मनिवेदन म्हणजे आपल्या मनाचं चिंतन आत्म्याचं चिंतन. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मांतरी शोध झाला. आत्मनिवेदन झाले की नंतर आपण म्हणजे परिपूर्ण वस्तू आत्मवस्तूच निरंतर आहोत असा बोध आपल्यात. मी चिरंतन आहे, मी मला जन्म मृत्यूचं काय भय नाही असा भास होतो. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद जो उडाला देहो प्रारब्धी टाकीला सावकाश. त्या ब्रह्मबोधाच्या योगे तो जीव ब्रह्मरूपच होतो. असं झाल्यावर त्याचे संसारातलं दुःख नाहीच होत. मग तो देहाला आणि प्रारब्धाच्या अधीन करून स्वतः स्वस्वरूपी साधन जे होईल ते होईल कर्मानुसार होईल. यासी म्हणजे आत्मज्ञान जेणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तीची झाला. यालाच आत्मज्ञान म्हणतात. याच्या जोगे शाश्वत समाधान मनुष्याला मिळते. तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो म्हणजेच तो भक्त होतो. आता होणार ते होईना का नाही जाणार ते जाईना का तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची. आता जे होणार असेल ते होईल का जे जाणार असेल ते जाईल का अशी त्याची वृत्ती बनते आणि मनात ती आत्म जन्ममृत्यू संबंधीची आशंका 100% नष्ट होते. संसारे पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले तत्संगी करुणी. संसारातील कष्ट येरझारा चुकल्या की देवभक्तांचं ऐक्य होतं आणि सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणता ह्याची ओळख पडते. सत्संगाशिवाय मनुष्याला देवत्वाचा अनुभवच येत. म्हणून सत्संगामध्ये जाणं हे शास्त्रकारांनी अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे. अशा या ब्रह्मपावन निरूपणाचं आपण संहिता वाचन केलेलं आहे. आता या सगळ्या संहितेच्या संदर्भामध्ये आपण काही मीमांसा करणार आहोत. ब्रह्मपावन निरूपणामध्ये असं म्हणलेलं आहे की थोडक्यात असं आहे असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतम गमय. हे प्रभू मला असत्यापासून सत्याकडे मला अंधारापासून प्रकाशाकडे आणि मृत्यूपासून मला अमरत्वाकडे. आपण असं म्हणतो की याचा आत्मा मेलेला आहे. आत्मा मरत नसतो. ज्या आत्म्याला संस्कार झालेले नाही असा आत्मा हा जसं अहिल्या ही शिळा झाली तसे हे आत्मे हे नष्ट झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्या जाणीवा शिल्लक राहिल्या नाही अशा अर्थानं म्हणलेलं आहे. म्हणून नाशिवंत व अज्ञानमय असं हे मृत्यूचं स्वरूप आहे. पण अविनाशी व प्रकाशमय असे अमृताचं पण स्वरूप आहे. नाशिवंत अज्ञानमय हे मृत्यूचं स्वरूप आहे पण अविनाशी आणि प्रकाशमय हे अमृताचं स्वरूप आहे. अशी अविनाशी तेजरूप अमृत स्थिती मला प्राप्त हो. ही वैदिक ऋषींची प्रार्थना म्हणजे कसं आहे तर सर्व काली सर्व स्थळी मानव जातीसाठीच केलेली प्रार्थना आहे. नित्य व्यवहारात या उक्तीचा वापर ज्ञान साधनेसाठी पुढील मार्ग स्पष्ट नसेल अशा वेळी या मार्गदर्शनासाठी याचा उपयोग होतो. खरंच काय नेमकं जीवनाचं रहस्य आहे ते रहस्य समर्थांनी या गुरुपावन निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की ज्ञानी पुरुष सत्य ज्ञानमय आणि अनंत ब्रह्मस्वरूपाचा स्वतःमध्ये अनुभव घेत असतो. आता प्रत्येकाला असा अनुभव येतो का तो अनुभव आला पाहिजे. पण ब्रह्मपावन निरूपणाचं वैशिष्ट्य विचारताना चिंतन करतात की ज्ञानी पुरुष हा कसा आहे
तर सत्य ज्ञानमय आणि अनंत परब्रह्म स्वरूपाचा स्वतःमध्ये अनुभव घेतो, की सत्यता तो जाणून घेतो, मी ज्ञानमय तो जाणून घेतो, आणि अनंत ब्रह्मस्वरूपाचा स्वतःमध्ये आविष्कार, की सगळे माझे, मला सगळ्यांचं पोषण करायचं आहे, अहंकार म्हणून नाही, मला सगळ्यांचं दोहन करायचं आहे आणि मला कोणाचं शोषण करायचं नाही. अशा प्रकारचं ज्ञानमय आणि सत्य अनंत ब्रह्मस्वरूपाचं स्वतःमध्ये अनुभव घेतात. प्रत्येक माणूस ब्रह्मस्वरूप असल्याने त्याला हा अनुभव घेणे अशक्य नसतं. बघा, जो मागे मनुष्य जन्माला जो आलेला आहे त्याच्या पिंडीमध्ये जे आहे ते ब्रह्मांडी आहे, आणि ब्रह्मांडाचं त्याच्या पिंडामध्ये येणारच. त्याच्या पिंडामध्ये येण्यासाठी म्हणून त्याने असं प्रत्येक माणूस हा ब्रह्मस्वरूप असल्यानं त्याला हा अनुभव घेणे अशक्य नसते म्हणता येते. प्रत्येकाला अनुभव येणारच आहे. आता येईल, उतार वयामध्ये येईल, पुढच्या जन्मी येईल, अनेक जन्म लागतील, पण ब्रह्मतत्व असं आहे की जे पिंडाला सुद्धा ब्रह्मत्वाचं स्वरूप प्राप्त करून देणारच आहे. जोपर्यंत ब्रह्मांडी ते पिंडी होणार नाही तोपर्यंत काही सूट नाही. म्हणून हे अशा प्रकारचं ब्रह्म हे पावन आहे, पावन रूपी आहे, म्हणजे अनुभव अशक्य नसतो. त्याने तो घ्यावा असा आग्रह संत धरतात. हे कोणालाच अशक्य नाहीये ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणं, परंतु हे घेतला पाहिजे, हे अशक्य नाही अशा प्रकारचे संत आग्रह धरतात. ब्रह्म म्हणजे निरतिशय बृहत अथवा मोठे, जे सर्वहून मोठे आहे ते त्या विश्वात देखील खूप मोठे आहे. सर्वहून मोठ्याचा अर्थ विश्वात मोठे आहे, अशा प्रकारचं ते मोठं असलंच पाहिजे. म्हणून असं म्हणलं की यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्ते नमस्तैस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. ज्याच्या केवळ स्मरणाने मनुष्य जन्ममृत्यू रूपी संसार बंधनातून मुक्त होतो, अशा जग उत्पन्न करणारा विष्णूला नमस्कार असो. हा विष्णू सहस्त्र नामाच्या सुरुवातीला त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे विश्वावर देखील मोठं असलं पाहिजे हे खरं आहे, पण हे होण्यासाठी आपल्याला संसार बंधनातून मुक्त व्हावं लागेल, तेव्हा त्याचा मोठेपण आपल्या सगळ्यांना कळू शकतो. म्हणून मानवी कल्पना या विश्वाच्या पलीकडे जाऊ शकत, जे काय आहे तो इथंच शोध. जसं समुद्रातला बेडूक विहिरीमध्ये पडल्यानंतर विहिरीच्या बेडकानं समुद्राचं वर्णन केलं केवढं असेल तेवढं, तशा प्रकारचं मानवी कल्पना विश्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ब्रह्मस्वरूप त्याच्याशिवाय विशाल असल्याने विश्व त्याच्या पोटात एका अर्थानं सामावलेलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या विश्वासारखे अनेक विश्व येतात आणि जातात, तरी ब्रह्मस्वरूपात त्यांचा पत्ता लागत नाही. ब्रह्मस्वरूप एवढं मोठं की या सगळ्या किरकोळ गोष्टीचा पत्ताच लागत. असे ते कल्पना ओलांडून जाणारे आणि अतिशय विशाल असणार ब्रह्मस्वरूप इंद्रियांनी सुद्धा पाहत आहेत. भगवंतानी भगवद्गीता सांगण्यापूर्वी अर्जुनाला विशाल रूप दाखवत. ते विशाल रूप अर्जुन आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेऊ शकला नाही, त्याला खूप त्रास होत लागला. म्हणून त्याने काय की ब्रह्मस्वरूप इंद्रियांनी पाहता येत नाहीये. जे इंद्रियांना गोचर नाही म्हणजेच ते अतींद्रिय असं आहे. जे अदृश्य सूक्ष्म असतं, जे अदृश्य व सूक्ष्म असते ते स्थलकालाच्या मर्यादा ओलांडते. सर्व काळी सर्व स्थळी ते हजरच असते. त्याला सगळ्या कुठल्या मर्यादा नसतात त्याला स्थान कळायचं, तेव्हा ते प्रत्येक ठिकाणी हजरच असतं. आणि ते हजर असते कसं कळणार आपल्याला, तर मनुष्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. स्वस्वरूपाचं ज्ञान असल्याशिवाय ब्रह्मपावन आपल्याला कळणार नाही. निश्चय गोंड तिथे गांधीच्या आश्रमामध्ये चक्रवर्ती राजगोपालचारी राहत. राजगोपालचारी हे आपल्या देशातले मोठे नेते होते आणि ते स्वयंसेवक म्हणून काम करत होते. तेव्हाची गोष्ट आहे. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळाची छाप फैल पसरली होती. आश्रमात दर गुरुवारी धान्य स्वस्त दराने विकल्या जायचे लोकांसाठी. मात्र त्यासाठी ताडी न पिण्याची शपथ घ्यावी लागली. ताडी म्हणजे त्या प्रकारचा दारूचा प्रकार आहे की ज्याला आम्ही तुम्हाला धान्य देऊ पण मी ताडी पिणार नाची शपथ घ्या, मी दारू पिणार ना शपथ घेतली पाहिजे. एकदा राजाजींकडे 2 ग्राहकांबद्दल तक्रार आली. शपथ घेऊन त्यांनी ताडी प्यायली होती. शपथ घेतली मी दारू पिणार नाही, ताडी पिणार नाही, तरी ती ताडी प्यायली होती. राजांनी अनेक वेळा विचारले, ते नाकबूल होत होते.
ते खोटे बोलत आहे राजांच्या समजत होते, पण प्रश्न होता की त्यांना खरं बोलायला कसं लावावं. एक जण म्हणाला त्यांना ईश्वराची शपथ घ्यायला लावा, परंतु राजाला त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना हे योग्य वाटत नव्हतं. राजाने लक्ष त्यांच्या चपलांकडे गेलं. विचार करून त्यांनी दोघांना प्रश्न केला, आपण व्यवसायाने चर्मकार आहेत ना? दोघांनी तर हो दिलं. तुम्ही चर्मकार आहात का? ते म्हणले हो. तुमचं जीवन चमड्यावर अवलंबून आहे का? रोजची भाजी भाकरी तुम्हाला यामुळेच मिळते? मग त्या चपलेला स्पर्श करून सांगा की तुम्ही ताडी पिता की नाही. आदिवासी वनवासी भागाचा प्रसंग आहे, निश्चय गोड गाव आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही चमड्यावर जीवन अवलंबून आहे, त्याच्यावर तुम्हाला भाकरी मिळते. सांगा तुमच्या चपलेला स्पर्श करून, तांबड्या चपलेला, की तुम्ही ताडी पित नाही ना. राजाजींनी त्यांना प्रेमाने विचारले. दोघांनी कबूल केले की आम्ही ताडी पितो, पण आम्ही चपलीची शपथ घेणार नाही, चमड्यावर आमचं जीवन अवलंबून. राजाने विचार केला, मी तुम्हाला पायातली वाहनं समजतो असा म्हणणारा चपलीला हीन तुच्छ लेखत असतो, पण तीच पादत्राणे किती लोकांना जीवदान देतात, उदरनिर्वाहाचं साधन देतात. शेवटी ईश्वर म्हणजे आहे तरी कोण? जो आमचे भरण पोषण करतो, आमची जीवन धारणा करतो, तोच ईश्वर आहे, तोच ब्रह्मपावन आहे. अशा प्रकारे स्वस्वरूपाचं ज्ञान हे प्रत्येकाला झालं पाहिजे, म्हणून समर्थांनी ब्रह्मवाण निरूपणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. हा सगळा विचार करताना महात्मा गांधीच्या सेवाग्राम आश्रमामध्ये श्री परचुरे शास्त्री नावाचे कुष्ठरोगी राहायचे. कुष्ठरोग्यांची सेवा हा गांधींच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. कुष्ठरोगाच्या बाबतीत नवीन औषधी वनस्पतीचा प्रयोग ते करायचे. श्री परचुरे शास्त्री यांना या प्रयोगाचा वापर करूनही गुण येत नव्हता, कुष्ठाचा कमी होत. मग महात्मा गांधीला कोणतरी सांगितलं की काळ्या सापाला जाळून त्याची राख जर मधामध्ये दिल्यास कुष्ठरोग बरावर. बघा, काळ्या सापाची कात जाळायची आणि ती मधामध्ये घालून त्या माणसाला खाऊ घालायची. गांधी ऐकून म्हणाले, एका प्राण्याला बरे कशासाठी मी दुसऱ्या प्राण्याची कशाला कत्तल करू? एका प्राण्याला वाचवण्यासाठी का माणसाला वाचवण्यासाठी मी दुसऱ्या प्राण्याची कत्तल कशी करू? मरणाऱ्या जीवाला जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या जिवंत प्राण्याची हत्या करणं ही निर्गुण हत्या होईल, ती फार मोठी हिंसा होईल. सापाने असा काय अपराध केला आहे म्हणून त्याची क्रूर हत्या करायची? सर्व प्राण्यामध्ये जीव असतो. जीवन आपल्याला कोणाला देता येत नसेल तर घेण्यात आपल्याला अधिकारच. स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला कधी दुःख देऊ नये. बघा, लक्षात ठेवा, महात्मा गांधी धर्माची तत्वे प्रत्यक्ष जीवनात व्यवहार आणत असतात. हिंसा विनाकारण कोणा जीवाची होणं ते त्यांना आवडत नसतं. ते अक्षम्य प्राव्य असं ते म्हणायचे. प्रसिद्ध नाटककार बर्नार्ड शॉ देखील गांधींच्या विचारानं प्रभावित होऊन त्यांनी मांसाहाराला विरोध केला. माझे पोट हे पोट आहे, प्रेतांना स्थान देणारे कब्रस्तान नाही, अशा प्रकारचं बर्नार्ड शॉ म्हणले. इतका परिणाम गांधीजींच्या या सगळ्या उपासनेचा होता. म्हणून त्याच्या सत्तेने विश्वाचा म्हणजे विश्वातील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा आणि घटनांचा कारभार चालतो. ज्ञानी पुरुषाला त्या सत्तेचा साक्षात अनुभव येतो. हे सगळं देव चालवतो. पण अज्ञानी माणसाला देखील तिचा अप्रत्यक्ष अनुभव आल्यापासून राहत नाही. अज्ञानी माणसाला कळतच. उदाहरण, माणूस एका ठिकाणी राहतो पण आपले नाव सगळीकडे पसरा असं त्याला वाटतं. म्हणजे आपण सर्व देश व्यापून टाकावा, सर्व व्यापी व्हावं असं माणसाला वाटतं. माणसाला कीर्तीची विशेष आवड आहे बरं का. कारण केव्हा तरी येथून जाणार हे त्याला माहित असतं. पण गेल्यावर देखील पुष्कळ काळ लोकांच्या आपण स्मरणात राहावं असं माणसाला वाटतं. मनुष्य प्रयत्न करतो आणि मग प्रसिद्धी मिळवायचा विचार करतो. हकीम लुकमान नावाचे फार विद्वान आणि अनुभवग्रस्त होते. आपल्या अंतसमयी त्यांनी सर्व मुलांना बोलावून घेतले. त्यावेळेस ज्या गोष्टी समजावून सांगायच्या असतात त्या सांगायला सुरुवात केली. मुले लक्षपूर्वक ऐकत होती. सर्व सांगून झाल्यावर हकीम गप्प राहिले. तेव्हा मोठ्या मुलाने विचारले, पिताजी अजून काही बाकी नाही ना? बाळ, आणखीन फक्त एक शेवटची गोष्ट आहे. समोरच्या पात्रात चंदनाची पावडर आहे, ती एका हातात आणि दुसऱ्या हातात चुलीतील कोळसा घेऊन ये. मुलाने सांगितल्याप्रमाणे एका हातात चंदनाची पावडर, एका हातात कोळसा घेऊन आला. आता हे दोन्ही खाली टाकून दे. मुलाने वडिलांची आज्ञा पाळली. कोळसा फेकून दिला, चंदन फेकून दिलं. हकीम लुकमान म्हणाले, बेटा आता तुझ्या दोन्ही हातांचं निरीक्षण कर.
चंदनाचूर खाली पडले तरी तुझ्या हाताला सुगंध येतो की नाही? यावेळी कोळसा निघून गेला तरी तुझा तळवा आणि मोठे काळेच करून गेला. हेच मला सांगायचं आहे तुला शेवटी, की मी नाही समजलं म्हणून मुलाने आपली मान नकारते दर्शवली. चांगल्या लोकांची संगत चंदनासारखी असते, दुर्जनांची वाईट माणसाची संगती कोळशासारखी असते. रुक्माणने आपल्या सांगण्याचे मर्म मुलांना उलगडून सांगितले, पण शेवटचे डोळे मिटले. सत्संग व कुसंग यातील फरक सदैव लक्षात ठेवला तर जीवनाची चादर मलिन होणार नाही. सत्संगाने माणसाला विवेक प्राप्त होतो आणि विवेक हेच मनुष्याच्या इतरांपासून असलेलं वैशिष्ट्य आहे. की अविवेकी लोकांसोबत राहून आपला काही कीर्ती होणार नाही, तर विवेक हा जगला पाहिजे, विवेकवादी जीवन जगलं पाहिजे, असा अगर समर्थांनी ब्रह्मवांस निरूपणात केलेला आहे. म्हणजे आपण अनंत काळ व्हावे असे त्याला मनापासून वाटते. आपण पुष्कळांना आवडावं, पुष्कळाने आपलं प्रेम कर असं त्या माणसाला वाटतं. म्हणजे सर्व जीवांना आपण आपलेपणाने जुळून असावे अशी आकांक्षा असते. प्रत्येकाला ही आकांक्षा आहे. एक राजा वनविहार करण्यासाठी जंगलात गेला. बरोबर सैनिक होते, सेनापती होते. राजाला तहान लागली, जवळ पाणी नव्हतं. आजूबाजूला पाहिलं तर एक दूर झोपडी दिसली. राजाने एका सैनिकाला तिकडे पाठवलं. झोपडीमध्ये एक अंध माणूस होता. सैनिक त्याला म्हणाला, ए आंधळ्या, एक घोटभर पाणी दे. आंधळ्याने त्याला पाणी दिला, नकार दिला. सैनिक हात हलवत परत आला. थोड्या वेळाने सेनापती तिथं म्हणाला, ए आंधळ्या, पाणी देशील तर तुला पैसे मिळतील. आंधळा म्हणाला, तू त्या सैनिकाचा प्रमुख आहेस. मी सैनिकाला तसा घाबरत नाही, तसं मी आमिषालाही बळी पडणार नाही. चाल, तो पाणी मिळणार नाही. नंतर राजा स्वतः झोपडीमध्ये गेला. त्याने त्या माणसाला प्रणाम केला, म्हणाला, श्रीमान, तहानेने माझा जीव कासावीस झाला आहे, कृपया एक लोटावर पाणी मला मिळू शकेल का? अंध माणसाने राजाला आपल्या शेजारी बसण्याची विनंती केली. तो म्हणाला, महाराज, सैनिकाला व सेनापतीला नकार दिला तरी आपल्यासारख्या श्रेष्ठ राजाला तर मी नेहमीच आदर करतो. पाणीच काय, पण वाटेल ती सेवा मी करायला तयार. आंधळा असलं म्हणजे काय? आपण पाहू शकत नाही, मग आपण माझ्या सैनिकाला आणि सेनापतीला, तुम्हाला स्वतःला कस काय बरोबर ओळखलं? राजाने विचारलं. बोलण्याच्या पद्धतीवर, माणसाच्या स्वभावाची, संस्कृतीची, बुद्धिमत्तेची ओळख त्याच्या वाणीतून होत असते. बोलणे हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो, म्हणून अंध पुरुषाने उत्तर. ब्रह्मभावना समासामध्ये की सगळ्या जगाबद्दल म्हणजे असंख्य वस्तू, व्यक्ती, घटना याबद्दल पुष्कळ ज्ञान व्हावं असं आपल्याला वाटतं. याचा अर्थ आपण ज्ञानाने भरून ज्ञानमय व्हावं ही माणसाला हौसच असते. सगळ्यांनी आपलं ऐकावं, सगळ्यांना आपलं स्वामित्व चालावं असे माणसाला वाटतं. म्हणजे जीवाचा स्वामी जो ईश्वर, त्याच्यासारखे आपण व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. सगळ्या जीवांचा स्वामी ईश्वर आहे आणि आपण ईश्वर समान व्हावं असं त्याला वाटतं. आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे मूळचे स्फुरण मानवी अंतःकरणातून अशा रीतीने जीवनात साकार करत असतो. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हे ब्रिटिशांना हवे होते. ते भूमिगत होते, पण त्यांना पकडून देणारा साठी इंग्रज सरकारने 5,000 बक्षीस लावलं त्या काळात. एके दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्रशेखरांनी खेडेगावातील एका घरात ठकठक केलं. घरात फक्त आई व तिची मुलगी अशा 2च स्त्रिया होत्या. आईनं दार उघडलं. अनोळखी इस्माला पण ती घाबरली. चंद्रशेखर आझाद म्हणाले, माई घाबरू नकोस, भारत मातेला स्वतंत्र करण्याची शपथ घेतला मी तुझा मुलगा आहे असे समज. मला फक्त थोडा आश्रय हवाय. पोलीस माझ्या मार्गावर आहे. तो रक्षाबंधनाचा दिवस होता. त्या महिलेने त्याला घरामध्ये घेतलं. नवीन भाऊ व बहीण यांनी एकत्रित भोजन घेतलं. नंतर गप्पा सुरू झाल्या. चंद्रशेखराने विचारलं, माझ्या ह्या बहिणीचं अद्याप लग्न झालं नाही का? कोणती अडचण आहे? प्रश्न ऐकतात त्या बाईच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, आम्ही गरीब आहोत, कोण हिच्या लग्नाचा खर्च करणार आहे, त्यामुळे लग्न झालं नाही. चंद्रशेखर आझाद म्हणाले, मी क्रांतिकारक आहे, माझं नाव आहे चंद्रशेखर आझाद. मला पकडून देण्यासाठी पोलिसांनी 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. आपण पोलिसांच्या ताब्यात मला द्या आणि 5,000 रुपये मिळवा, माझ्या या बहिणीचं लग्न करून टाक. त्या दोघी जणी त्यावर एकदम मोजगारल्या. कोणती आई आणि कोणती बहीण आपल्या मुलाला व भावाला अशा रीतीने कैदेत टाकेल? मी तर, मला आई आणि बहीण जर म्हणलं असेल, अशी कोणती आई आणि कोणती अशी बहीण आहे की जी भावाला आणि मुलाला कैदेत टाकेल? सकाळी उठल्यावर त्या दोघींनी पाहिले तर चंद्रशेखरांचा बिछाना रिकामा होता. चिठ्ठीत लिहिले होते,
ह्या पैशाने बहिणीचं लग्न करा, रक्षाबंधनाच्या पवित्र बहिणीसाठी मी एवढं करू शकत नाही का, असं दुःख करून त्यांनी तिथून त्या घराचा निरोप घेतला. सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या मनुष्याचं मन हे पावन झालेलं आहे, पावन झालं म्हणजे ब्रह्मपावनच झालेलं आहे, अशा मनामध्ये असा स्वार्थी कुविचार कधीच येऊ शकत नाही, याचे द्योतक या ठिकाणी मांडलेला आहे. हा सगळा विचार करताना विश्व आणि माणसाचं अंतःकरण दोन्ही पंचमहाभूतापासून घडलेलं असल्याने स्थूल, शांत व दृश्य आहे. ब्रह्मस्वरूप त्याहून विलक्षण आणि अतिसूक्ष्म आहे. प्रत्येकाच्या हृदयात ते शिवरूपाने विलस होते. त्याच्या दर्शनातूनच ब्रह्मदर्शन उगवते. केवळ अज्ञानामुळे जीव त्याच्यापासून वेगळेपणाची भावना व्यक्त करतो, म्हणून आपला आनंद हरवून बसतो. समाधान आत्मनिष्ठ असतं, आत्म अनुसंधान ते आतच मिळत असत. मनुष्याला समाधान आतच मिळतं, त्यासाठी प्रत्येकाला ब्रह्मपावन व्हावं लागतं. परमात्मा तत्व काय तर प्रामाणिक, प्रमाण देणारी असते. ते रहस्य प्रत्येकामध्ये आहे, पण ते अनुभवाने मिळतं. आता परमात्मा तर कसं आहे, तर फारच तंगीत एक व्यक्ती आला होता. त्याचा फक्त एकच आणा होता. जेवणाची वेळ झाली होती, पोपट खायला मागत होता. खाण्यासाठी पैसे कुठं आणणार? शेवटी चणेवाल्याचा आवाज ऐकून त्याने एक चण्याचे नाण्याचे चणे घेतले का नाण्याचे चणे घेतले आणि चणेवाला झटकन पुढे निघून गेला. भुकेने पोटात आग उठली. 4 चणे तोंडात टाकले, तोच दाणा दातातून खडा लागण्यासारखा आवाज आला. त्याने घास काढून पाहिलं तर चक्क त्यात एक आणा होता. म्हणजे चणेवाल्याकडून चुकून त्याने दिलेले पैसे त्याला परत केले. दुसरा एखादा असता तर पोटाला आणखीन काही खाऊ घातलं असतं, पण तो बेचैन झाला. विचार करू लागला का हा एक आणा माझा याच्यावर काही अधिकार नाही. बिचारा चणेवाला पोटासाठी उन्हाताना थिंडतो, त्याचा एक आणा त्याला परत करायला पाहिजे. तो त्याच्या मागे भराभर चालत निघाला. रस्त्यात कोणी पाहिले तर पकडले जाण्याची भीती होती. पोलिसांना तो तरुण हवा होता, पण कोण होता तो तरुण? तो होता क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. इंग्रज सैनिक त्याच्या शोधात होते. कठीण प्रसंगी कसोचोटी प्रामाणिकपणे जपणारा थोर देशभक्त होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये परमात्मा तत्व सोडायचं नाही, अशा प्रकारचं चंद्रशेखर आझादांनी ठरवल्यामुळे ते ब्रह्मपावन झाले. ब्रह्मपावन तत्वाचं फार सुंदर विवरण हे सांगितलं, ज्यासाठी आत्मानुसंधान हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थांनी हा विचार करताना 52व्या समासामध्ये ब्रह्मपावन सांगितलेलं आहे. तसं 52व्या मनाच्या श्लोकामध्ये आपण आता उत्तरार्थाकडे चाललेलो आहोत. त्या समर्थ असं म्हणतात, क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे न लिंपे कदा दंभ वादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास हा ब्रह्मपावनच असतो. म्हणून त्याचं वर्णन असं केलं की ज्यांचा बहुतेक वेळ हा तत्वचिंतन करण्यात खर्च होतो. अहंकाराने वादविवाद भाग घेऊन मी सर्वज्ञ ही भावना त्याला शिवतच नाही. ज्या ठिकाणी वादविवाद चाललेला असतो त्या ठिकाणी तो अहंकाराने चाललेला असतो. म्हणून मी सर्वज्ञ आहे ही भावना त्याला शिवतच नाही. परंतु तो इतरांशी सुखनैव चर्चा करून उगमाशी म्हणजे परमात्म्याशी तादात कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा न करता, अहंकार न करता अत्यंत पावन ब्रह्मा स्वरूपामध्ये हा परमात्म्याची तादात्म्य आणि अशा प्रकारे परमेश्वराची तादात्म्य पाहणाऱ्या लोकांनाच एका अर्थाने ब्रह्मपावन असं म्हणलेलं आहे. रविशंकर महाराज एका गावात 100 मन गुळ वाटत होते. एका मुलीला जेव्हा ते गुळ देऊ लागले तेव्हा तिने घेण्यास नकार दिला. सगळ्यांना गुळ वाटत होते, त्या मुलीने घेईना. महाराजांनी विचारलं, आपणाच ईश्वराने हात पाय दिले आहेत, 2 हात 2 पाय दिले आहेत, मध्ये पोट एकच आहे, फुकट नाही घेता मेहनत करून घ्यावे, अशा माझ्या आईची शिकवण. ती म्हणाली, मी गुळ घेणार नाही फुकट. 2 हात दिले 2 पाय दिले, पोट ते एकच दिले, ते 2 हात 2 पाय भरू शकत नाही. माझ्या आईची शिकवणी काय घ्यायचं नाही. त्या बाणेदार मुलीचे उत्तर ते ऐकून महाराज तिच्या आईला भेटले आणि विचारले, मुलीवर मी असे कसे चांगले संस्कार केले हो? मी तिला नवीन काय शिकवलं? तिची आई म्हणाले, आपणास परमेश्वराने हातपाय दिले नाहीत का?
खोटं काय सांगा. परमेश्वराने 2 हात दिले, 2 पाय दिले आणि पोट एकच दिले, ते आपण चिंता का करतो? मी तिला नवीन काही शिकवलं नाही. आपणाच परमेश्वराने हातपाय दिले नाहीत का? मग तू धर्मशास्त्र वाचलायस का? नाही. तुम्ही तुमचे पोट कसे भरता? मी लाकडं तोडते व विकते, मिळेच्या पैशाने अन्नधान्य आणते, ती माझी मुलगी स्वयंपाक करते. मुलीचे वडील, ती बाई म्हणाले, ते फार लवकर गेले. 30 बिघे जमीन व 2 बैल एवढी आमची संपत्ती आहे. मी विचार केला, या संपत्तीसाठी आपण काय कष्ट केले? आपण अपंग नाही, तेव्हा या संपत्तीचा मी गावाच्या भल्यासाठी काही उपयोग केला पाहिजे. गावात पाण्याची टंचाई होती. मी माझ्या जमिनीत सार्वजनिक विहीर खोदली, माणसांसाठी प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली. मी पैशासाठी लग्न केले नव्हते, तर सत्य व परोपकार याची ज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी केलं होतं. त्या बाईचं ते सहज विचार ऐकून रविशंकर महाराज म्हणाले, अशा प्रकारची जाणीव आणि त्यातून घडलेले संस्कार या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तर एकूणच ब्रह्म पावण्याचा अर्थ असा आहे की आपलं जीवन अत्यंत परोपकारी आणि समर्पित असलं पाहिजे, तरच मनुष्याला ब्रह्मपावन गोष्टीची अनुभूती. जो जसा वागतो तसं त्याला अनुभव येतो. सिद्धांताने मनुष्य वागत गेला तर परमेश्वर त्याला दृष्टांत देतात आणि त्याच्या पाठीमागे असतात. आणि म्हणून अशा प्रकारचा विचार करत असताना सर्वोत्तमाचे लक्षण सांगताना समर्थ असं म्हणतात की कालक्रमण अशी करतो. याबद्दल या त्या श्लोकात त्यांनी सांगितले की जगाचा मोह सर्वसामान्यांना पडतो. या मायेच्या भवसारात ते अडकून राहतात. नदी जशी उगमाकडून सागराकडे जाते तसे सर्वसामान्य व मायाच्या नदीच्या प्रवास करतो. अंतिमतः सर्वसामान्य मृत्यूकडेच जातात, मोक्षासाठी धडपड करत नाही आणि अभक्त देवाला विसरूनही जातात. म्हणून हे सगळं कशासाठी करायचं आहे? तर देहाचं चिंतन करतो मनुष्य स्वार्थी होतो, मदमत्सर मायाच्या पाशात आणि प्रपंचात गुंतून जातो. परंतु हे सगळं करताना आपल्याला काय हवं आहे? तर वेदकालीन श्लोकात असं म्हणलेलं आहे, न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्वैभव कामये दुःख तप्ताणाम प्राणी नामार्थी नाशनम. तर मला राज्याची इच्छा नाही, मला स्वर्ग नको, मोक्ष नको. माझी एकच इच्छा आहे, दुःखाने त्रस्त झालेल्या प्राणी मात्रांचं मी नेहमी सेवा करावी आणि त्यांचं दुःख नाहीसं करण्याचे मला सामर्थ्य द्यावं. अशा प्रकारचं हा श्लोक भागवतामधला आहे. न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्वहम कामये दुःख तप्ताणाम प्राणी नामार्थी नाशण. याच्यामध्ये शुकदेवांनी परीक्षिताला भरतवंशाचं वर्णन सांगताना रतिदेवाची थोडी प्रगट करणे कथाही सांगितली. रतिदेव उदार असल्याने वाचकांना दान देताना एक दिवस त्यांना उपवास घडला. अशा रीतीने सतत एकूण 50 दिवस घडलेल्या उपवासाचं पारण तो करणं. तेवढ्यात अतिथी देव सुरुवात प्रगटले. वर देण्यास देव सिद्ध झाले असता रतिदेवांनी वरीप्रमाणे मागणे मागितले. काय म्हणले? न तोमे राज्यम न तोहम कामय राज्यम न स्वर्ग न पुनर्वैभव कामय दुःख तप्ताणाम प्राणीमार्ती नाशनम. अशा प्रकारचं मला मोक्षही नको, राज्य नको, मला फक्त दुःखित आणि पीडित लोकांची सेवा करायची संधी दे. अशा प्रकारची विनंती या ब्रह्मपावन समासाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य मृत्यूकडे जातात, मोक्षासाठी धडपड करत नाहीत, अभक्त देवाला विसरून देहाचं चिंतन करतो आणि स्वार्थ. देहातीत अवस्था ज्यांची आहे ते कधीच स्वार्थी नसतं, ते परमार्थी असतं. आणि जे देहामध्ये अडकलेले आहेत ते स्वार्थी असतात. म्हणून त्यांच्यामध्ये मदमत्सर मायाच्या पाशात ते गुंतून जातात. प्राचीन काळी चीन मधून भारतात युआनसंग नावाचा प्रवासी आला होता. तो केवळ गमतीने प्रवास करणारा नव्हता, त्याला विद्येची फार आवड होती, धर्माची पण गोडी होती, भारतीय संस्कृती जाणून घेण्याची त्याला इच्छा होती. म्हणून तो दुर्गम असा हिमालय पार करून भारतात आला होता. भारतात त्यावेळी नालंदा नावाचं गाजलं विद्यापीठ होतं. विद्यापीठात तो अध्ययन करून त्यानं
दोन्ही काम शिकणं, अध्यापन आणि अध्ययन. भारतात बरीच वर्ष राहिल्यानंतर तो आपल्या मायदेशी निघाला. चीन मध्ये गेल्यावर बौद्ध धर्माचा प्रचार करण्याने ठरवलं. त्यासाठी लागणारे ग्रंथ त्याने नालंदा विद्यापीठातून थेट आणून भेट म्हणून घेतली. एवढेच नाही तर काही भारतीय विद्यार्थी त्याला पोहोचण्यासाठी म्हणून त्याच्यासोबत पाठवले की तुम्ही त्यांना सोडून या. सिंधू नदीपर्यंत त्यांचा नौका प्रवास सुखरूप झाला. पण नंतर समुद्रातील तुफान वाऱ्याने लाटा उंच उसळू लागल्या. नाव बुडते की काय अशी स्थिती निर्माण झाली. नावाडी म्हणाला, नावेतील ओझे कमी करा, पुस्तकांचा हा गट्टा समुद्रात टाकून द्या. युवान संघ ते ऐकून तो हतबद्ध झाला. ग्रंथ म्हणजे त्याचं जीवन होतं. काय करा म्हणून तो डोक्याला हात लावून बसला. भारतीय विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि डोळ्याची भाषा एकमेकाला समजली. दुसऱ्या क्षणी सर्वांनी त्या खवळलेल्या नदीमध्ये उडी मारली. युवन संघ ते पाहून तो दिग्मूढ झाला. पुस्तकांसाठी या विद्यार्थ्यांनी जीवदान दिले. भारतीय लोकांचे ग्रंथावर प्रेम आणि अतिथींचा आदर आणि भारतीय संस्कृतीचं महान दर्शन हा त्रिवेणी संगम पाहून हा युवन संघ सुद्धा चकित झाला. अशा प्रकारचं ब्रह्मपावन निरूपण, ब्रह्म हे निर्मळ आहे अशा प्रकारचं निर्मळ जीवन याचा अर्थ या समासामध्ये समर्थाने सांगितलेला आहे. त्यामुळे खरा भक्त किंवा मनाने आणि धारणेने बलवान असलेली माणसं मात्र आत्मस्वरूपाचं म्हणजे परमेश्वराचं सतत चिंतन करतात आणि देहाला विसरतात. सतत चिंतन करणं देहाला विसरणारे कोण आहेत? खरा भक्त कसा आहे? तो मनाने आणि धारणेने बलवान आहे. मात्र आत्मस्वरूपाचं म्हणजे परमेश्वराचं चिंतन मात्र करतो, सतत करतो. देहाला विसरतात. मद मोह मत माया या षड्विगुणांपासून ते दूर राहतात. ते वासना स्वार्थ रहित असतात. त्यामुळे प्रपंच दृश्याचं प्रेम त्यांना राहत. त्यांना सर्व मिथ्या वाटतं जग. ब्रह्माची ओळख होते, त्यांना खरे ब्रह्म समजते आणि त्याच्यापाशी द्वैत उरतच नाही. तू आणि मी वेगळा नाहीच. वितंडवाद ते घालीत नाही. तत्वमसी तो तूच आहे, तूच आहेस हे ज्ञान झाल्यावर खरा भक्त त्या तत्वाने सतत चिंतन करून मनन करून स्वतःशी संवाद साधतो. तत्वमसी तो तूच आहे अशा प्रकारचं त्याचा संदर्भ आहे. श्रीमती नार्विन गिड यांना पतीच्या दुःखद आकस्मिक निधनाने जबरदस्त धक्का बसला. पती वारल्या. परंतु मुलाकडे पाहून त्याने आपलं दुःख सावरलं. त्याने विचार केला की छोट्या सिरोज चे वडील तर आता काही परत येणार नाही. मलाच वडील आणि आईची दोन्ही भूमिका पार पाडावं लागेल. किती कष्ट पडो मी त्यांना खूप शिकवेल. घरी आल्यानंतर आईला जेव्हा त्याने सांगितलं, आई खूप रडू लागली. ती त्याला म्हणाली, तू जी फुकट शिक्षणासाठी आणि पुस्तकांची मागणी केली आहे ती मला आवडली. याने शाळेमध्ये फुकट पुस्तकाची मागणी केली. फुकटात जेवण किंवा शिक्षण घेणं हा अपराध आहे. फुकटात खाणारा पुढे आळशी बनतो. फुकटात जे मिळते ते नेहमी फुकटच जाते. उद्या शाळेत गेल्यानंतर तुझे दोन्ही अर्ज मागून घे. अर्ज मागे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी जेवण खावण करणार नाही असं त्याच्या आईने सांगितलं. तुझ्या शिक्षणासाठी वाटेल ते काबड कष्ट मी करीन, तूही मला मदत कर, पण असं फुकटपणाकडून कधीही मागायचं नाही व खायचं नाही हे इथून लक्षात. सिरोजने दुसऱ्या दिवशी दोन्ही अर्ज मागे घेतले. आईला दिले. आईने व मुलाने पुढे शिवणकाम करून शिक्षण पूर्ण केलं. हा सिरोज नंतर लष्करात त्यांच्या देशाचा सेनापती झाला. अशा प्रकारचं ब्रह्मपावन निरूपण जे समर्थाने मांडलं ते अनेक दृष्टिकोनातून. पावनता म्हणजे पवित्रताच आहे. पतितावता म्हणजे दुष्टता झाली, क्रूरता झाली. अशा प्रकारचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की तत्वमसी मी तोच आहे असं समजून इतरांना मदत करा. तत्वाचं सतत चिंतन मनन व स्वतःशी संवाद करा. हा खरा सुसंवाद आहे. अभ्यास प्रगट व्हावे. रामदास स्वामींनी सांगितलं. या निरूपणाच्या सूत्रानुसार हा सुसंवाद सर्वांना सांगतो की कोणी जिज्ञासू खऱ्या भक्ताकडून हा अनुभव प्रश्नोत्तरपणे जाणून घेत असतो. काही जण प्रश्न विचारतात, महाराज असं कसं आहे, महाराज तसं कसं आहे, किंवा काका असं कसं आहे. काही जण स्वतः अभ्यास करून प्रगट होतात, तर काही जण सुसंवाद करतात. कोणी जिज्ञासू भक्ताला भेटून परमेश्वराची माहिती घेतात. हा सुसंवादही
वितंडवाद न होता परमेश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान घडत. विवेक प्रधान असलेली भक्ती श्रेष्ठच आहे. म्हणून वितंडवाद न करता सुसंवाद हा असला पाहिजे. आणि मग तिथेच अभ्यास करून प्रगट व्हावे. हेच एका अर्थानं ब्रह्मपावन आहे. प्रसंग असा आहे की रामायणामध्ये एका ठिकाणी श्रमाचं महात्म्य फार सुरेख सांगितलं. श्रमाची महानता व भव्यता अशा रीतीने क्वचितच पाहायला मिळते. शबरीच्या आश्रमात प्रभू रामचंद्र गेले होते. आश्रमाच्या भोवती सुंदर सुगंधी व कधी न सुकणारी फुले होती. रामाने विचारले, ही फुले कोणती आहे, ही कोणी लावली आहेत? शबरीने उत्तर दिलं, एके दिवशी मतंग ऋषी म्हणजे शबरीचे गुरु, हे मतंग ऋषी आश्रमातील मुलांना घेऊन जंगलात लाकडाला गेले. ते परत आले तेव्हा त्यांच्या डोक्यावर लाकडाच्या मोळ्या होत्या. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. दुसऱ्या दिवशी ते जेथे घामाचे थेंब पडले होते तिथे फुले उमलली. त्यांच्या श्रमातून घामातून सुंदर सतेज सुगंध फुले निर्माण झाली. ही फुलं म्हणजे जणू भारत मातेचे प्रेमचक्षु आहेत. आपल्या मुलांचे घामाने डबडबलेले चेहरे पाहण्यासाठी उघडलेले करून दृष्टी विशेषच होते. निरंतर परिश्रमाने मनुष्याला जीवनदृष्टी प्राप्त होते. आणि म्हणून जीवनदृष्टी प्राप्त होण्यासाठी ब्रह्मपावन समाज निरूपण समर्थाने अत्यंत विस्तृतपणे या मनाच्या श्लोकाच्या द्वारे पण लिहिलेलं आहे. त्यामुळं क्रमी वेळ जो तत्वचिंताणुवाद आहे अशा प्रकारचं चिंतन निरंतर आपण करण्याची आवश्यकता समर्थाने या समासामध्ये सांगितलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यजने तोषावे. तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुतया भूता. चला कल्पतरूंचे आळव. चेतना चिंता म्हणीसे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी. भजिजो आदि पुरकी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.